सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक आणि अगदी झटपट होणारे 2 पदार्थ बनवून दाखवणार आहे. हे दोन्ही पदार्थ करायला खूप सोपे आणि खायला खूप टेस्टी आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 2 टोमॅटो घेतले. आता हे टोमॅटो आपल्याला किसून घ्यायचे. टोमॅटो किसण्यासाठी मिडियम किसणीचाच वापर करावा. टोमॅटो किसून झाले की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे, 1 चमचा किसलेलं आलं लसूण घालायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. आता 1 चमचा यामध्ये बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. आता यामध्ये लागेल तसं गव्हाचं पीठ घालून याला चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटी पीठ घेतलं आहे, पण ते एकदम न घालता 2 बॅचमध्ये घालणार आहे. कारण हे मळताना आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. टोमॅटोमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी घट्टसर मळून घेते. तर तुम्ही पाहू शकता पीठ छान घट्टसर मळलं आहे. आता यावरती आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचं आणि परत या पिठाला थोडंसं मळून घ्यायचं. पीठ मळून झाल्यावरती पीठ भिजण्यासाठी आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे साईडला ठेवून द्यायचे. पण यापेक्षा पीठ भिजण्यासाठी जास्त वेळ ठेवू नये, कारण टोमॅटोमुळे हे पीठ सैल होण्याची शक्यता असते. आता पीठ चांगलं भिजलं की थोडंसं परत मळून घ्यायचं आणि सुक्या पिठामध्ये हात बुडवून या पिठाचा छोटासा गोळा तोडून घ्यायचा आणि याचा उंडा तयार करायचा. कारण आता आपण या उंड्याचा पराठा लाटून घेणार आहोत. आता इथे पोळपाटावरती सुद्धा थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि उंडासुद्धा आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून अशा प्रकारे थोडासा लाटून घ्यायचा आहे. आता यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल संपूर्ण उंड्याला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकं पीठसुद्धा यावरती भुरभुरून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पराठा आपला छान फुलतो. आता उंडा आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे आणि हातावरती याला चांगला गोल आकार द्यायचा. आता परत हा उंडा सुक्या पिठामध्ये बुडवून याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही ठेवायचा नाही. अशा प्रकारे मीडियम थिकनेसचा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता तयार पराठा आपण लगेच भाजण्यासाठी तव्यावरती टाकून घेऊयात. इथे मी गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. आता फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 1 मिनिटानंतर पराठा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. आता यावरती आपल्याला अशा प्रकारे तूप सोडायचं आहे किंवा आवडीप्रमाणे तुम्ही तेल, बटर काहीही लावून घेऊ शकता. पण तुपामध्ये हा पराठा भाजल्यामुळे पराठा खूप टेस्टी लागतो. आता अशा प्रकारे आपल्याला आलट-पलट करून दोन्ही साईडला मस्त खमंग खरपूस हा टोमॅटो पराठा भाजून घ्यायचा आहे. आवडत असल्यास या बाजूलासुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला हा पराठा भाजला आहे, अगदी खरपूस झाला आहे. आता काढून घेऊयात. घेतलेल्या प्रमाणामध्ये आपले साधारण मीडियम साईजचे 3 ते 4 पराठे तयार होतात. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा हे टोमॅटो पराठे तुम्ही बनवून गरमागरम नाश्त्यासाठी सर्व करू शकता किंवा मग मुलांच्या, मिस्टरांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हे टोमॅटो पराठे एक उत्तम पर्याय आहेत. कारण हे दिवसभर अगदी मऊ लुसलुशीत राहतात, अजिबात कडक किंवा वातड होत नाहीत. आता दुसरा नाश्ता बनवण्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे. आता या पोह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि अशा हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता धुतलेल्या पोह्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे पोहे भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. 5 मिनिटे झालेली आहेत. आता पोहे पहा अगदी छान भिजलेत. तर पोहे आपल्याला अशा प्रकारे हाताने थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत. आता या मॅश केलेल्या पोह्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. पाव वाटी बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. आता अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता नाश्ता आणखीनच पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत. 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 2 चमचे बारीक चिरून शिमला मिरची घालायची आहे. 2 चमचे बारीक चिरून पत्ताकोबी घालायची आहे. आता 1 चमचा किसलेलं आलं लसूण घालायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. आता भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर यामध्ये आणखी काही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. तर तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छान मिक्स झाले. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याला चांगलं मळून घ्यायचं आहे.
तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान मळून घेतले. आता पीठ भिजण्यासाठी झाकण ठेवून 5 मिनिटे असंच साईडला ठेवून द्यायचे. तर 5 मिनिटानंतर झाकण काढून पीठ पहा अगदी छान भिजले. तरीसुद्धा आपण याला थोडंसं अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. आता मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा तोडून याचा उंडा तयार करायचा. आता लगेच आपण याचं थालीपीठ बनवायला घेऊयात. थालीपीठ थापण्यासाठी मी पोळपाटावरती ओला कपडा अंथरून घेतला आहे. त्यावरती अशा प्रकारे आता थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हे थालीपीठ तुम्ही बटर पेपरवरती सुद्धा थापून घेऊ शकता. थालीपीठ थापताना पीठ हाताला चिकटत असेल तर पाण्यामध्ये हात बुडून परत थालीपीठ थापायला सुरुवात करायची आहे. थालीपीठ थापताना खूप जास्त जाडही थापू नये किंवा खूप जास्त पातळही थापू नये. अशा प्रकारे मीडियम थिकनेसचं थालीपीठ थापून घ्यावं. थालीपीठ थापून झाल्यावरती त्यामध्ये अशा प्रकारे होल करून हे थालीपीठ कपड्यासकट उचलून तव्यावरती भाजण्यासाठी टाकायचं आणि कपडा आता हळूवार अशा प्रकारे काढून घ्यायचा. तवा गरम करायला ठेवला तेव्हा आपल्याला तव्यालासुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटत नाही. आता होलमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तेल सोडून साधारण एखादा मिनिट थालीपीठ भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर अशा प्रकारे थालीपीठ पलटून घ्यायचं. आता मिडियम गॅसवरती आपण थालीपीठ अलटपलट करून खमंग भाजून घ्यायचं आहे. आता वरतूनसुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा घरचं लोणीसुद्धा थालीपीठला लावू शकता. दोन्ही साईडला मी अलटपलट करून खमंग थालीपीठ भाजून घेतले. आता काढून घेऊयात. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 4 मोठ्या साईजचे थालीपीठं सहज होतात. रोज रोज कांदे पोहे बनवण्यापेक्षा त्याच पोह्यापासून खमंग खुसखुशीत हे थालीपीठ तुम्ही अगदी झटपट नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या मिस्टरांच्या टिफिनसाठी नक्कीच बनवू शकता. तर आजच्या दोन्ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.